नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला म्हटलंच आहे की मधून मी मला मराठी भाषेची ओळख करून देण्यासाठी वेगवेगळे विषयांतर करत असते. मराठी म्हणी आपण मध्ये घेत होतो. त्यातलीच एक म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. तर कसं असतं बघा, ही म्हण कशी लागली आहे, जुन्या काळी नदीवरती पाणी मारण्याला ज्या बायका जायच्या तेव्हा खूप धांदल उडायची त्यांची. पाणी भरायचं, हे काम करायचं, ते काम करायचं, घरातली बरीच कामं, चुलीवरती स्वयंपाक असायचा, लहान मुलं असेल तर ते पाण्यात झोपलेलं असायचं, ते रडत असायचं कधी कधी. तर ह्या सगळ्या धांदलीमध्ये ती काय करायची, कळशी घ्यायची आणि हातात ठेवायची आपल्या काखेमध्ये, कमरेवरती जशी, आणि मग ती विसरायची की आपल्या कमरेत कळशी आहे, शोधत बसायची इकडे तिकडे, माझी कळशी कुठे आहे, माझी कळशी कुठे आहे. मग घरातले तिला म्हणायचे, अगं ती तुझ्याच जवळ आहे, काय तू काखेत कळसा आणि गावाला सगळा वळसा मारते. मग ती म्हणते, हो मी खरंच गावात शोधून आली, मला लक्षातच नाही माझ्याजवळ कळशी आहे म्हणून. मग ते कळशी म्हणजे तिचा तर असा मोठा हंडा असतो. आपण आजकाल कळसा हंडा कोणी वापरतच नाही, इतकं पाणी कोणी आणत सुद्धा नाही बाहेरून. आणि म्हणजे कसं आहे बघा, हे वातावरण निर्मिती जी असते, वातावरण हलकं करायचा हा प्रयत्न आहे. सगळे घरातले मग तिला हसून, अगं काय तू काखेत कळसा गावाला वळसा असं करते. मग ती पण हसते आणि घरातली पण सगळी हसतात, असं टेन्शन घेत नाही कोणी. तेच आजकालच्या मुली असल्या तर त्यांनी काय म्हटलं असतं, अरे बापरे कळशी आणि मला पाण्यात जायचं आहे, माझी सापडत नाही आहे, कुठे आहे कुठे आहे. मग घरातले बघतात पण त्यांना सांगायची हिंमत होत नाही तिच्या चिडचिड पाहून, या ती तुझ्याच जवळ आहे. मग ती चिडते म्हणून घरातले पण थोडेसे नाराज होतात, वातावरण उगीच बिघडतं. आणि हे वातावरण नॉर्मल करण्याचीच कला आपल्या पूर्वजांमध्ये, जुन्या लोकांमध्ये होती. कितीतरी व्यक्ती घरामध्ये असायच्या, त्या वेगवेगळ्या स्वभावाच्या असायच्या, त्या सगळ्या हँडल करायच्या एकमेकांना. घराच्या बाहेर कुठे आवाज जायचाच नाही बघा, काही एकमेकींनाच हँडल करून घ्यायच्या. त्या सगळ्यांना आपले आपले स्वभाव माहीत होते. हो ती याची करते बरं, तिला असं पाहिजे, तिला असं आवडतं, आणि मूळ उद्देश असायचा एकमेकींसाठी दुसरं काहीतरी करायचा. आता तर कोणाला पाण्याला जायचं वगैरे कामच पडत नाही. पण आम्ही हे दिवस बघितले आहेत, आमच्या आजीची आणि आमच्या आईची धावपळ. काखेत कळसा गावाला वळसा म्हणून ही म्हण त्याच्यावरून पडली आहे. पण मला हे आज आठवायचं कारण काय आहे, कारण आजकाल बघा, हे डाळिंब तर सगळ्यांना माहितीच आहे, पण ह्याची जी साल आहे, ही साल इतकी उपयुक्त आहे आणि औषधी आहे की ती आपण विस्मरणात गेलेलो आहे. कसं, मी लहान असताना मला माझे आजी आजोबा द्यायचे हे, आणि माझे मुलं लहान असताना मी पण त्यांना द्यायची. ह्या सालाचे तुकडे बारीक करून काढा करायचा, थोडा पिवळा काढा केला की तो अगदी उकळून उकळून तो पिवळसर रंगाचा होतो. थोडा तुरट लागतो पण तो आपण पिऊ शकतो. कारण काय सांगते, हा एक रामबाण उपाय आहे. कशावरती? खोकल्यावरती. मंडळी, खोकला ही अशी वस्तू, म्हणजे काय म्हणाल त्याला, आजार आहे की तो दिसत कुणाला नाही, पण तो घशामध्ये इतका त्रास देतो की कुठे चूप पण बसवत नाही, कुठे गेलं तर बाहेर बसवत नाही, फिरवत नाही. आणि मी हा इतका अनुभव जोरदार घेतला आहे की रात्र मी बसून असायची. रात्री बसून जरी झोपलं तरी खोकला यायचा. आणि तो खोकला असा असायचा की ती ढास आणि उबळ की श्वास पण मध्ये घेता यायचा नाही, पाणी पिऊ म्हणतात तर पिता यायचं नाही. आणि मग डॉक्टर मॅडमनी अँटीबायोटिक दिले, कोर्सेस दिले, लिक्विड दिलं, अँटीबायोटिक्स किती दिले, स्टिरॉइड दिले, नेब्युलाइज केलं, पण माझा खोकला काही थांबेना. मुलीला काळजी वाटलेली, काय झालं मम्मी. मग व्यक्तीचा स्वभाव कसा असतो, कधी पण आराम पडायचा असेल तर जे कोणी काय उपाय सांगतील ते करून पाहत असतं. मग त्यात एकदम आम्हाला आठवलं, मी रोज 2-2, 3-3 डाळिंब सोलायची, साली फेकून द्यायची, पण हे लक्षात यायचं नाही की अरे हे करायला पाहिजे डाळिंबाच्या सालांचं. मग एक दिवस मला आठवलं की अरे आपण तर मुलांना द्यायचो, आम्ही काय करायचो, ताटामध्ये त्याचे बारीक बारीक तुकडे करून वाळवायचो. ती साल लवकर वाळते आणि वाळली की छोट्या डबीमध्ये मुलांना शाळेमध्ये द्यायचो. शाळेमध्ये जो मुलांना खोकल्याचा असं उबळ येते, ठसका लागतो, ढास लागते, ॲलर्जीचा जो खोकला असतो ना, आम्ही सिमेंट फॅक्टरीत राहायचो, त्यामुळे ॲलर्जी हा प्रकार अगदी आमची जीवश्च कंठस्थ मैत्रीण ॲलर्जी. त्यामुळे ॲलर्जीपासून दूर राहायचं कसं, तेच आम्हाला सारखा विचार करावा लागायचा. तर हे डाळिंबाचं साल त्यामध्ये खूप प्रभावी उपाय करतो. कुणी सांगायचं लसूण भाजून खा गॅसवर, अर्थात डॉक्टर लोकच सांगायचे, पण तरी ते पण मी करून बघायची की लसूण भाजून खाऊन पहा, तुपामध्ये 2 लवंगा भाजून, लवंगा म्हणजे तुपात गरम करा, मग ते तूप प्या. कशानेही उपाय होत नव्हता, पण ह्या डाळिंबाच्या सालीनी इतका मला रामबाण उपाय वाटला, तो तुम्ही करून बघा.
आणि म्हणूनच म्हटलं की काखेत कळसा आणि गावाला वळसा. कारण काय झालेलं आहे, खोकल्यामुळे करोनाच्या एकदा येऊन गेल्यामुळे करोनाचीच भीती वाटते लोकांना, की थोडं जरी कोणी घरात खोकललं की कुटुंब प्रमुखाला धास्ती वाटते. अरे बापरे, आला खोकला, चला चला लवकर चला ट्रीटमेंटला. कारण त्यांना वाटतं आता ताबडतोब जर आटोक्यात आणलं तर ठीक आहे, जर तो खोकला वाढला पुढच्या ट्रीटमेंटसाठी जीवावर येतं लोकांना. म्हणजे कुटुंब प्रमुखाला काळजी वाटते आपल्या सदस्यांची घरातल्या. त्यामुळे मग तो लागलीच बाहेर चला चला दवाखान्यात जाऊ म्हणतो. पण मी स्वतः पण हे अनुभवलं की काही काही वेळेस ना इतके प्रयोग नेब्युलाइज करणं, अँटीबायोटिक स्टिरॉइड घेऊन सुद्धा, अँटी अलर्जिक गोळी रोज रात्री घेऊन सुद्धा मला आराम नव्हता पडत. तो आराम मला यादी पडला. आणि तुम्ही पण हे करून बघा, आपल्या घरातच आहे. म्हणूनच म्हटलं काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपल्या घरातली जी वस्तू आहे ती तुम्ही काढा करून बघा, अजमावून बघा आणि मग मला सांगाल कसं वाटलं. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.